आणि शिमग्याच्या वक्तालाच रानडुकर आलीत बोंबलायला. बोंबला माझा त्यांच्या नावानं. तो बघितलंस का रानडुकर? नाही नाही मग आता ऐक. अरे हत्तीला जशी सुळं असतात का नाही तशी सुळं या रानडुकराला बी असतात. काय सांगतोस? लई खवाट जनावर. अरे सकाळी नदीवर गेलतो हॉल फिरवायला. हा तिकडे मी जाम भ्यालो. अरे जरा ऊस खाल्ला वाटलं येते का काय. हा पण एक खरं आहे मात्र की वाघ शिवासारखं ते फाडून खायत नाही, हे मात्र बरं आहे. अरे बाबा एक वेळ वाघ सिंह परवडलं पण हे रानडुकर नको. अरे एकदा का ढुसणी मारली ना माणूस पाणी बी मागत नाही. माझ्याकडनं बी भाई तुझ्याकडनं बी. अरे लई ताकद असते त्याच्यात. काय सांगतोस? मग या आधी कधी आली का गावात आपल्या रानडुकर? मी बारका होतो ना तेव्हा असा सुसवाट चालला होता रानडुकरांचा. मग सारं गाव रात्रभर जाग. काय सांगतोय? मग काय केलं? वर गेलो. वर? अरे वर गेलो, परमिशन आणली आणि एक एक असं टिपून मारलं. आईला मग भारीच ते. ते नव्हतं खेळा. रानडुकराचं मटण लई भारी असते म्हण. भारी आज लय भारी. 8 दिवस सारं गाव त्याच्यावरच होत. पण आजकाल शिकारी बंदी आली ना व. नाहीतर असं फळीत टाकून उभ्या उभ्या जळला असतं बघ. अरे शिकारला बंदी आहे नाहीतर मी एकट्यानंच 2-4 तर गावात जाऊन टाकली असती बघ. तू आणि शिकार करणार? अरे नुसतं बघितलं तर पॅन्ट ओली होतोस. काय लागलाय फेकायला तू बी? फेकायचं काय त्यात? बर तू परमिशन आण मग बघू. राहू दे ते. आणि रानात आणि त्यांची माणसं ठरवतील काय ठरवायचं ते. अहो कपडे द्या इस्त्रीची झाले की नाही? तास झाले तुम्ही बी इस्त्री करायला राव. तो लागलाय फेकायला तुम्ही ऐकायला लायचा. काहीतरी उगाच फेकत बसू नको. थांब तर इथं. अरे ऐकून तर घे. आपल्याकडे जाता धुमाकूळ नाही घातलाय बहुतेक. वय आपली तोड झालेलं बघ, त्यामुळे आपलं जादा नुकसान झालेलं नाही. वय पण गावात काय काय नुकसान झालं ते बघायला पाहिजे. पण अशी अचानकच कुठून आली म्हणायची? राधानगरीच्या जंगलात इकडे कट काढल्या दिसतोय. मागच्या टायमाला बी आलती पण तेव्हा जत्ता या जत्ता नव्हता. या टायमाला जरा जादा आलेत. चल तिकडे बघू. काय झालं बोल की. अहो तुमचं काय नुकसान झालं काय? नाही एवढं नाही म्हणजे समजी तोडणी झाल्या आणि एवढं काय नाही म्हणत. म्हणजे तसं काय नाही म्हणायचं. अहो माझा पार मक्का खाऊन टाकला बघा. रानडुकरा आहेत ते का बक्कासूर? रात्रीत कस काय फडशा पडला असेल हो? जातच वाईटी. खाणं कमी नुकसान जास्त. माझं कडवळ सगळं भुई सपाट करून टाकलंय सगळं. माझं बी सगळं हरभर खाऊन टाकलं बघा रात्री. गावात कोणाचा काय ना काय नुकसान झालंय बघा. चारी बाजून टोळधाड पडायचं झालंय बघा. हा बरं ग्रामसेवकांना सांगा वरनं अधिकारी बोलवायला पाहिजे पिकांचा पंचनामा करायला. मग आता झालेल्या नुकसानीचं काय? बघू काय नुकसान भरपाई मिळते का सांगून तर बघूया. अरे ते सगळं ठीक आहे पण पुढे काय करायचं? आता आज रातच्याला परत नुकसान करायचे. राणा ए सारा बाजूला. अहो तू तालमीत का आला नाहीस? तुझी वाट बघालतो ना आम्ही. अहो असं सोड की. अहो काय करायला सोड की. अहो असं काय करायला हे? अहो इकडं गावात रानडुकरा शिरल्यात गावचं नुकसान व्हायलंय. अरे त्यासाठीच म्हणतोय मी. आपल्या तालमीकडं करू की बंदोबस्त रानडुकरांचा. अरे मी तरणा होतो तर एका बक्कीत गार केलं तर रानडुकराला. नरसिंग यार जुन्या पुराण्या आता गोष्टी कशाला काढतो यार? आता काय करायचं सांगा. काय नाही मी आणि माझं पट्टे बरोबर वाट लावतो रानडुकरांची. तुम्ही काय काळजी करायची काम नाही. काय सगळ्या पोरासने तालमीत बोलवलंय आणि ट्रेनिंग द्यालोय रानडुकर कशी मारायची ती. राणा तुझं झालं की तो पण ये तालमीत. मीटिंग घेऊन ठरवू काय करायचं ते. अरे मी असताना गावातल्या लोकांनी घाबरायची काही गरज नाही. चल रे चला लागा तयारीला. या नरसिंगाचं काय रे पहिल्यापासून आता हा पडायचो. चला हे बघा आपण आळीपाळीनं पहारा देऊ आणि रानडुकर आवाजाला घाबरतात तेव्हा समध्यांनी जे काय वाजवायचं मिळेल ते घेऊन या.
मी ताटल्याने हलकी घेऊन येतो, चांगला आवाज निघतोय. चालते. आणि संगत जाडजूड काटे बी ठेवा. आणि ते बॅटर बी घेऊन ये जरा. चालतंय, आणतो. जेवण झालं की होळीच्या नियमावर भेटू, होळी पेटू आणि मग पारावर भेटू. मग ठरवू कुठं कसं पार द्यायचं ते. होय, मी पेटवणार आहे, कोणी दंगा करायचा नाही. हे लाडू, आता होळी पेटवायची. ये मागे मागे मागे. हो पोरांनो, मागे या. पेटव की, मी काय जायला भीत नाही. लईच डेअरिंग बाज आहे बाबा लाडू. एवढाच जर डेअरिंग बाज आहे लाडू, तर त्या रानडुकरासने बी मारायला पाहिजे त्यानं. हा, मारणार की. होलिका माते, आमच्या घरावर आलेली सगळी संकट तू तुझ्या आगीत सामावून घे. आमच्या सर्वांच्या अंगी असणारा राग, लोभ सगळं काही आम्ही तुझ्या आगीत अर्पण करतो. गावावर आलेलं रानडुकरांचं संकट दूर होऊ दे. होळी म्हणजे आपल्यातला वाईटपणा होळीच्या आगीत जाळून टाकण्याचा दिवस. आपल्यातले हेवे दावे, भांडणं, राग समद या होळीच्या आगीत जाळून टाकूया. लाडू ये. अरे लाडू, ये. बोंबला रे बोंबला, खटून बोंबला. चला आता समद्यांनी जेवून घ्या आणि मग आपण जमूया. आज रातच्याला रानडुकराला सुट्टी द्यायची नाही म्हणजे नाही. वय गावावर आलेलं रानडुकराचं संकट या होळीतच जाऊन टाकूया. एकदम बेस्ट. आता बोंबा मारायच्या त्या रानडुकराच्या नावानच मारायच्या. अज्या अरे लय हुशार की लाडू, अजिबात गावत नाही. हुशार आहे लई. काय का नाही ग माऊ? अभ्यास नीट केलास तर खरा हुशार. अग तो अभ्यास करतोय. काल त्यानं समधी पाडी म्हणून दावली मला. पण माझा पाठाचा बा. अरे वा. नुसता रट्टा मारायचा नाही, समजूनही घ्यायचं असतं. जाऊ बाई, अहो लहान आहे त्यो, करल की. किती प्रेशर टाकायला हो त्याच्यावर. ह्या वयातच शिकायला हवं. लहान वयातच मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो. मग राणा भाऊजींची बुद्धी म्हणजे आता राणा भाऊजींनी नाही का आत्ता बी केलाच का नाही अभ्यास, करतील की तसंच. काय काय झालं रे? लई जणांचं नुकसान केलंय डुकरांनी. आज रातभर पहारा द्यायचं ठरलंय. मी बी येऊ काय? तू काय करणार तिथं? गोदा का जरा वाढ की लवकर. तिथं डुकरांना पाहून लावणार. तू बनवून लावणार आहेस? अरे ती रानडुकर आहेत, हरणं नाही. असं का नाही, मोठच्या मोठं सुळ असतात त्यांचं. हा, मी एका बुक्कीत गार करणार. तू राणाला सांग की तू. तू आता जेव चुपचाप. जेवण झालं की चुपचाप जाऊन झोपायचं. काय ते आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. लयच नुकसान झालं काय? बा हरबा तर समजा मग खाऊन टाकलंय आणि सोपानदाच्या कडबळाची वाट लागली. बाकी समद्यांचं बी लय काय काय खाल्लं. वय हो नाच दुस बी लय केले आबा.
बरं मग आता राखण कशी करायची ठरले? सध्या काटे आणि बॅटरी एवढंच मटेरियल आहे आपल्याकडे. ते आवाज करायला ताटल्यानं डबडी घेणार आहे, म्हणजे आवाजानं घाबरून पळून जाते डुकर. मी बिव का ताटली वाजवायला? चुपचाप घरात बस. येतो की रानादा, मी बी मारणार डुकर असणी. लाडू अजिबात हट्ट करायचा नाहीये. तू गेल्यावर ते तुला सांभाळणार का राखण करणार? तू मोठा झाला की मग जा. अरे बारक्या पोरांनी जायचं नसतं रानडुकराच्या वाटेला. अरे अरे किती घाई, हळू खावा की जरा. अगं माणसं वाट बघत बसली असतील. हे बघा, आणि नीट काळजी घ्या. गावातला एखादा हौसे औषधनं जर का काय आगाऊपणा करायला लागला तर अडवा त्याला. काय अहो तुम्ही सुद्धा अजिबात आगाऊपणा करू नका. मग मी जाऊ का लागते ठेवायला? हा बरं, पर तिथं समद्याने मिळून राहावा. बरं काय चालतंय, आता जेवताना जातो पटकन. काही वाढू? सनीदा झालं वाटते. हळूहळू जेवून तर जा. जेवण तर हळूहळू जेवा. तू कदा हा लई पुढे जाऊ नकस. नाही अरे रानडुकरामध्ये लई ताकद असते. उगत नाही तो आगाऊपणा करू नका. काय आलं काय दादा, असं अचानक आलं म्हणजे? ए वॉटर डिपार्टमेंट. हा अरे काय नाही, जोर जोरात बोंबलायचं, नाहीतर डबा वाजवायचा. आवाज झाला ना की घाबरून जाते पळून. वयस का काय? अरे समध्याच निवड रानडुकर आले म्हणून समधी येतील इकडं. होय सनीदा, आपण आकलून लावताना त्यांनी खुन्नस झाली तर? अरे खुन्नस द्यायला रानडुकर काय माणसं नाहीत. तुम्ही नुसतं त्यासनी घाबरवायचं बघा. काय काय तिकडं? पप्प्या, अरे माझ्या मळ्यात पीक नाही आणि तुला तर मळाच नाही. मग कशाला इथं उगाच आपण डोळं फोडून घ्यायला आलोय? बापू गाव संकटात आहे, आपण काळजी करा नको. अरे वा, तुला केव्हापासून गावाची काळजी लागली रे? बापू अहो इलेक्शन आहे तोंडावर. इलेक्शन संपत तोपर्यंत तरी काळजी केली पाहिजे. म्हणजे काळजी केली नाही तर चालते, आपण काळजी करतोय असं दिसाय पाहिजे. म्हणजे गावाला वाटलं पाहिजे बाबा की संघर्ष पॅनेल गावासाठी झटाले. अरे एक नंबर. हो पप्प्यादा, अहो एखादा अंगावर बिंगावर आलं तर काय करायचं? हे बघ, काय नाही, आपण आहे की नाही असं वाकडे तिकडे पळायचं. रान डुकराची धडक आहे की नाही कॉबी अशी सरळ बस, त्याला वाकडं पळताच येत नाही. आयला हे भारी आहे की. तसंही मला वाकड्यात शिरायचं सवयच आहे. मी तर पटायत आहे. पप्प्यादा, कशाला रातभर काठी घेऊन बसलूया? माझ्या मित्राची बंदूक आहे, सरळ बार उडवून देऊया. मी मसाला बिसाला सगळा तयार करून ठेवलाय बघा. आधीच गावच्या काळजीनं जीव जळालाय माझा आणि ह्याला खायचे पडले. बापू ह्याला हाणू घाल तुला. हे बघ, आचारसंहिता सुरू आहे. चुकून बार बेर काढलास का नाही मोठा बार लागेल तुला. आधीच दिवस वाईट आल्यात माझ्यावर. ते नाही पप्प्यादा, बसून बसून कंटाळा आलाय. होय काय? ते हे घे की काय म्हणतात त्याला, हलगी हलगी ते इकडे. बापू एक काम करा, ती आपली मंजुळाबाई की नाही तिला बोलवा, ह्याच्यासाठी लावणीच ठेवूया आता. बसून बसून बोर वारे म्हणून काम कर. पारा दे तिकडे. कुठनं धरून आणल्यात कुणाच टोक, रानडुकर परवडली. रानडुकराने कळलंय काय आपण पहारा द्यायला लागलो इथे? आज एक पण डुकराकडे फिरकलेला नाही. बस की बाबा, हा आली नाही ते चांगलेच की, कशाला उगीच ओळा वाढव.
घावलं का तुला घावलंय नाही मग कशाला वाजवालायस हकनाक मेला असतेस का नाही ते डबा कशाला वाजवून ठरलायस मग ते मी डबा टाकायला गेलो होतो. अरे गावात रानडुकर शिरल्यात माहिती आहे ना हो? मग काय गरज होती एकट्याला बाहेर पडायची? मला 2 टाइम जायलाच लागते. आता एक काम कर एक टायमाचं कमी खा म्हणजे असं रात्री हिंडायला लागणार नाही. काय झालं? काय नाही संघर्ष पॅनल असताना काय बी काळजी करायची गरज नाही. ए पप्प्या अरे गाव अडचणीत सापडले आणि तू कसला प्रचार करायला मर्दा? तुम्ही काय बिनप्रचाराचे फिरालाय? आम्ही गावावर आलेल्या अडचण निस्तरायचं बघतोय. मी बी तेच करायला की गावाचा मक्ता काय तुम्ही एकट्याने घेतला नाही. मी बी संकट दूर करणार आहे लक्षात ठेवायचं. ते मी संघर्ष पॅनलचा बॅनर लावून फिरेन न लावता फिरेन. तुम्हाला काय करायचंय? जाऊ दे बापू चला जाऊ दे चला आपल्याला लय काम आहेत. आमचं संकट चल एकटं जाऊ नकस चल. बरोबर चल सोडतो. अरे उठा उठा जाऊ द्या. इकडे बघ इकडे बघ उघडे इकडे. अरे बंद कर बंद. वय गेली काय झालं? गेली वाटतं. चला बरं ध्यान असू दे काय का नाही. नादा राणादा माझ्या वावरात रानडुकर शिरले चला लवकर. अरे चला बाबा काय स्पीड म्हणायची का काय रे? ही एवढ्याच सगळं खाऊन बी गेली. 10-12 असणार. राणा एवढी राखण करून बी काय होईना. काहीच फायदा नाही. आता काय करायचं? दुसरं काय करणार? राखण तर करायलाच पाहिजे. पण अशा किती रात्र जागवणार? त्याच्यापेक्षा बार काढूया दुसरा पर्यायच नाही. होय आता बार काढायला लागतोय बघ. काय बार काढूया? माझ्या रेणूच्या लग्नाचा बार काढतो. ओ बापू तुम्ही उगाच लई फुरफुर करू नका त्या पप्प्याच्या जीवावर. आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. काय संधा? ए तू एक बार काढलास तर मी 10 बार काढीन. बघायचं का तुला? ए बापू चला कुठं नादा लागतंय? जा जा निघ ए वाजवतो जा. वय आता बार काढलाच पाहिजे नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची. होय राणा आता सगळ्यांचं म्हणणं हेच आहे आणि ते बरोबर बी आहे. होय राहणार 2-4 मारल्या बिगर ही जाणार नाही. नाही पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा आता आपण काय हाऊस म्हणून करतोय वे. सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार. होय होय राणादा होय म्हणा की. होय राणादा अहो किती नुकसान झाले बघितलंच ना. बरं ठीक आहे उद्या सकाळच्याला ठरवू काय करायचं ते. तरी जा तुम्ही बंदूक काढा घासून पुसून तयार ठेवा. आता लगेच काय करू नका. आपण उद्या सकाळच्याला समजे गावातले जमू नीट चर्चा करू आणि मग ठरवू. ठीक आहे चला तर जाऊया. चला आणि एकटा थांबू नकोस घरला जा.
बार उडवतात. बापू उडवू देत की बार. आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की. हा